नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। एक मोठी बातमी आलेली आहे। एबीपी न्यूज हे जे मोठं न्यूजपेपर आहे त्याच्या थ्रू सांगण्यात आले आहे की एक मोठी बातमी आहे। लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना दे धक्का, 25,000 अर्ज बाद झाले आहेत व 8वा हप्ता त्यांना मिळेल की नाही अर्जात अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत। राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा आला होता। म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निवडणुकीपूर्वी कोणतं चेकिंग करण्यात आलं नाही। सरसकट सगळ्याच बहिणींना इथे अर्ज स्वीकारले गेले होते व सरसकट सर्वच बहिणींना इथे लाभ मिळाले होते। पण आता जानेवारी महिन्यापासून बऱ्याच महिलांना लाभ मिळाला नाही। बऱ्याच बहिणींनी इथे कमेंट केले आहेत की आम्हाला जानेवारी महिन्याचा लाभ मिळाला नाही। तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे की लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 25,000 अर्ज बाद केले आहेत व 8वा हप्ता इथे मिळेल का नाही हा एक मोठा प्रश्न आहे। लातूर जिल्ह्यात काय बातमी आहे आपण पाहून घेऊया। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषात अद्याप एकही बदल केलेला नाही असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ते परत सरकार घेणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। आता ते आदितीताई तटकरे नेहमीच सांगतात की ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले आहेत पण ते अपात्र आहेत त्यांचे पैसे बँकेतून म्हणजे त्यांच्या खात्यातून पैसे वापस घेणार नाही किंवा सरकार जमा करून घेणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही त्याबद्दल चिंता करायची गरज नाही। पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ मिळतच राहणार असून ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे पडताळणीनंतर त्यांच्या योजनेचा लाभ मिळणार नाही असे सुद्धा स्पष्ट केलं आहे। म्हणजे आता जर तुम्ही निघत आहे तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, तुम्ही टॅक्स फिलर आहे म्हणजे तुम्ही टॅक्स भरत आहे, तुम्ही नसून दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला आहे तर तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही असे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितले आहेत। तरी ते पडताळणीनंतर जर हे स्पष्ट झाले की तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुम्ही अपात्र आहे तर तुम्हाला कोणतेही या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानुसार शासन स्तरावर आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची स्क्रुटिनी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानुसार लातूर जिल्ह्यातील 25,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास कल्याण अधिकारी यांनी दिली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींना योजनेचा दे धक्का करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही स्वतःहून सुद्धा इथे तुम्ही अर्ज माघारी घेऊ शकता किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही असे सुद्धा तुम्ही सांगू शकता। राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा आला होता। लातूर जिल्ह्यात 5 लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा निधीही मिळाला। पण दुसरीकडे निकालानंतर या योजनेत पारदर्शकता आणली जात आहे। अर्जाची छाननी केल्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहे। लक्षात घ्या तुम्ही बहिणींनो, एबीपी न्यूज या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आहे की 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहे। लाडक्या बहिणींना महिन्यासाठी 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। आतापर्यंत 7 महिन्यांचे 1,500 प्रमाणे पैसे खात्यावर जमा केले आहे। तर आता लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की आम्हाला का बरं जमा झालं नाही, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता की स्क्रुटिनी होत आहे म्हणजे इथे चेक केलं जात आहे की निकषांचं तुम्ही पालन केलं आहे का नाही। त्यानुसार तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पैसे येतच राहणार आहे, नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर आता 8वा हप्ता जमा होणार की नाही, या लाडक्या बहिणींना 8वा हप्ता जमा होणार का नाही। लातूर जिल्ह्यात योजनेचे प्रारंभी पहिल्या टप्प्यात 3,42,152 अर्ज दाखल झाले होते। दुसऱ्या टप्प्यात 2,50,000 अर्ज दाखल झाले होते। एकूण 5,92,000 प्राप्त झाले असताना दुसरीकडे छाननी काम सुरू होते। या छाननीमध्ये अर्ज रद्द करण्यात आले आहेत। कारवाईच्या भीतीने काहींनी योजनेचे निधी नको असे पत्रव्यवहारही केला आहे। निवडणुकीनंतरही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली असली तरी नियमांवर बोट ठेवत अंमलबजावणी होत असल्याने आता अनेकांच्या खात्यावर 8वा हप्ता जमा होणार का नाही हे पाहावे लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्हाला जर 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या की तुम्ही पात्र आहात का नाही। म्हणजे तुम्ही जर अपात्र असेल व तुम्ही कमेंट करत असाल की आम्हाला पैसे मिळत नाही, आम्हाला हप्ता मिळत नाही, तर त्याचे उत्तर तुम्हाला इथे स्वतःहून मिळालंच आहे। तुम्ही जर अपात्र असेल, तुम्ही या निकषांमध्ये बसत नसेल तर तुम्हाला कोणतेही हप्ता यापुढे मिळणार नाही। पण इथे लाडकी बहीण योजनेबद्दल अजूनही काही बातम्या आहेत। राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। ज्यांनी या योजनेचा अर्ज भरले असतील पण लाभ घेण्यासाठी पात्र नसतील अशा महिलांचे नावे कमी होतीलच असे वक्तव्य अनिल पाटील यांनी सुद्धा केलं आहे। सगळेच हे म्हणत आहे की आता की ज्या महिला अपात्र आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, पण जे पात्र महिला आहेत त्यांना लाभ मिळतच राहणार आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा। आणि तुम्हाला जरी ते पैसे मिळत नसतील किंवा पैसे मिळाले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाला पैसे मिळाले व कोणाला पैसे मिळाले नाही। तर लक्षात घ्या, तुम्ही अपात्र असतील तर
तुम्ही जर निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही व DBT लिंक आहे का तुम्ही एकदा चेक करायचं आहे, ते सुद्धा पाहायचं आहे. त्यानंतर तुमचे जे बँक अकाउंट आहे ते सुद्धा एकदा चेक करायचं आहे किंवा योजना दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे ते सुद्धा एकदा चेक करायचं आहे. त्यानुसारच तुम्हाला इथे लाभ मिळत जाणार आहे. अजूनही आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या.